तर मी मानदेशी मातीतला आहे आणि मानदेशी महोत्सव आहे, कसं वाटणार आहे. प्रचंड खूप आनंद आज या ठिकाणी येत असताना होत असतो आणि खास करून जे काम महाराष्ट्र सरकार करतं तेच काम आज हे मी मानदेश फाउंडेशनच्या माध्यमातून हा महोत्सव या ठिकाणी होत असताना करतो. हे फाउंडेशन खूप वर्षापासून महिलांसाठी काम करतं. महिलांना फायनान्स करतं. मायक्रो फायनान्सची कल्पना त्या बँकेची खूप मोठी आहे आणि त्यातून अनेक महिलांना व्यवसायासाठी त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलं, पैसा उपलब्ध करून दिला. त्यातून त्या महिलांचा व्यवसाय उभा राहिला आणि व्यवसाय उभा राहिल्यानंतर फक्त व्यवसाय उभा करून नाही तर त्याला त्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून होताना आपण बघताय. आणि वास्तविक हे शासनाचं उमेदच्या माध्यमातून काम होत असतं, पण आमचं मानदेश फाउंडेशन काम करतं. पण ज्या ग्रामीण भागातल्या ज्या वस्तू आहेत, ज्या जुन्या ढंगातल्या, जुन्या कालखंडातल्या त्या वस्तू या ठिकाणी ग्रामीण भागातली लोक बनवतात आणि ते मुंबईसारख्या विकसित शहरामध्ये आणून त्या लोकांच्यासाठी उपलब्ध करतात. प्रचंड लोकांच्यामध्ये उत्साह असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या असतील आपण तर त्या खूप चांगल्या क्वालिटीच्या, खूप चांगल्या दर्जाच्या या सगळ्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी येतात आणि महिला खूप प्रचंड मेहनत करून या सगळं करत असतात. आज मी इथे येत असताना त्यांना मनापासून धन्यवाद देईन की 10 लाख महिला याच मानदेशी फाउंडेशन सोबत जोडलेल्या आहेत आणि त्यातून एक महिलांची चळवळ, महिलांच्या विकासाची चळवळ उभी राहिलेली आहे. बिलकुल मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र सरकार सुद्धा या दृष्टीने प्रयत्न करत असतं आणि मी सांगितलं ना की पॅरलल काम आमचं मानदेश फाउंडेशन करतं आहे. उमेदच्या माध्यमातून आपण बघाल की आज सरसचा स्टॉल 11 तारखेला सरसचं एक्झिबिशन आहे. त्या ठिकाणी पण ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून किंवा त्यांनी हस्तकलेनं ज्या ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत त्यांच्यासाठी विक्रीचं सेंटर उभं केलं जातं. त्याला तर सरकारी पाठबळ असतं, इथं तर व्यक्तिगत पातळीवरचं काम होत असतं. खूप आता आम्ही बघतो की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उमेदचं काम आता मी तर खूप मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक उमेद मॉल आपण आज येणाऱ्या कालखंडामध्ये आपण उभा करतोय. किमान एका मॉलमध्ये किमान 500 महिलांना त्यांच्या माल विक्रीचं ठिकाण उपलब्ध करून देतो. खूप चांगलं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून सरकारही याचा इनिशिएटिव्ह घेऊन करतं. अरे यार, आता माहिती नाही, मी पण तुमच्यासारखंच चॅनलवरनं ते ऐकलेलं आहे. जर विचार करून किंवा माहिती घेऊन आयकर खातं तिथं गेलं असेल असं माझं मत आहे. मे बी आता जर काही नसेल त्यांच्याकडे तर नाही सापडणार, काय असेल तर सापडेल. तो एक प्रक्रियेचा भाग आहे, तो शासकीय प्रक्रियेचा भाग आहे आणि मला वाटतं ते प्रक्रियेचा भाग होऊन जाईल, त्यात काय तो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.